नमस्कार मित्रांनो, तुम्ही पाहतात उल्हास जाधव महाराष्ट्र. मित्रांनो, आपल्या राज्यामध्ये जे वेगवेगळ्या डिपार्टमेंटमधले जे अधिकारी आहेत, त्या अधिकाऱ्यांनी आजकाल इतका असा उच्छाद मांडलेला आहे. पेपर उघडला, फेसबुक कमेंट बघितली, व्हॉट्सअप कमेंट बघितली, यूट्यूबवरली कमेंट बघली, तर एकापेक्षा एक असे विक्रम मोडणारे काही अधिकारी आहेत. पेपर वाचला की पोलीस स्टेशनच्या पी-आयला 5 लाखाची लाच घेताना अटक, तहसीलदाराला 10 लाखाची लाच घेताना अटक. म्हणजे IPL मध्ये जसा षटकांचा चौकारांचा जसा एकापेक्षा एक जबरदस्त असे विक्रम होते, तेच विक्रम आज डिपार्टमेंटमध्ये ते पाहायला मिळतात. आजच अंबड तालुक्यातले जे तहसीलदार आहेत, त्या तहसीलदार विजय चव्हाणला लाच घेताना ते अटक केली. 10 दिवसापूर्वी ह्या विजय चव्हाणने MPSCच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलेलं होतं की गरिबीतून कसं जिद्दीने शिकावं आणि गरिबीतून शिकून गरिबालाच कसा चुना लावावा, हे त्यांनी ते सांगितलेलं नव्हतं. ते आज त्यांनी आपल्या कृतीतून सिद्ध केलं. अनेक पोलीस ऑफिसर आहेत ते तरुणांना धमक्या देतात की तुमचं कॅरेक्टर आहे ते बाद करून टाकू, म्हणजे कॅरेक्टर सर्टिफिकेटसाठी तुमची अडवणूक करू. त्यासुद्धा पोलिसांना आज गंगापूर पोलीस स्टेशनमध्ये आहे त्या लाच घेताना ते रंगेहात पकडलेलं आहे. म्हणजे ज्या देशामध्ये भगतसिंग, राजगुरू, सुखदेवांनी इंग्रजांची सरकारी नोकरी नाकारून इंग्रजांच्या सरकारी नोकरीला लाथ मारून ह्या भारत मातेसाठी जे फासावरती गेले, आज त्यांचा देश आपण कुठल्या हालतीमध्ये पोहोचवलेला आहे. पेपर उघडला की देशाच्या जडणघडणीची बातमी कमी आणि ह्या देशाला लुबाडलेल्याचीच बातमी जास्त आहे. पेपर उघडला, पोलीस स्टेशनच्या पी-आयला 20,000ची लाच घेताना अटक. महिलासुद्धा पोलीससुद्धा तेवढ्याच आघाडीवरती आहेत. नुसते ऑफिसरच नाही आहेत, भ्रष्ट ऑफिसर एक नंबरचे डिपार्टमेंटमध्ये येते. शिक्षण खात्यात सुद्धा येते भ्रष्टाचार, एवढं चांगलं मौल्यवान खातं असताना सुद्धा. पाणीपुरवठा खात्यामध्ये भ्रष्टाचार, शहर अभियंता येते भ्रष्टाचार. विशेषतः पुण्यामधले जे काही दिवसापूर्वी जे कमिशनर होते अमिताभ गुप्ता, यांना लाचलुचपत प्रतिबंध विभागाने 320 कोटी रुपयांच्या घोटाळ्यामध्ये ते समन्स आहे ते बजावलेलं आहे. म्हणजे जे एकेकाळी पुण्यामध्ये कमिशनर होते की पुण्यासारख्या शिक्षणाच्या माहेरघराला शिस्त लावणारे, आज त्यांच्यावरच भ्रष्टाचाराचे आरोप आहेत. दुःख एवढं आहे की ह्या देशामध्ये याच्या पुढे फक्त सरकारी नोकरदारांनी प्रचंड भ्रष्टाचार करायचा आणि सर्वसामान्यांना ते त्रास द्यायचं एवढंच बाकी ठेवलंय का? भगतसिंग, राजगुरू, सुखदेवांनी जे बलिदान देऊन हा देश भारतीयांच्या ताब्यात दिला, त्या देशाचे आता हे हाल आपल्याला बघायचे आहेत का? एकही चांगली बातमी नाहीये की एखाद्या ऑफिसरनं काहीतरी चांगलं काम केलं. नुसता भ्रष्टाचार, जनतेला लुबाडणं, जनतेला लाथा घालणं. पुढाऱ्यांचा भ्रष्टाचार वेगळा, त्याच्यानंतर देश भिकेलाच लागलाय. पण ह्यांच्या भ्रष्टाचारांना आहे तो देश आहे ते मातीमध्ये जाण्याची आहे ती कंडिशनमध्ये आहे. हे तीव्र आहे. अशा अधिकाऱ्या भ्रष्टाचाराच्या विरोधामध्ये ठामपणे उभे राहा. अँटी करप्शनकडे आहे ते तक्रार करून यांना चांगला धडा शिकवा. माझी विनंती आहे की तुमचं यावर मत काय आहे हे आवर्जून सांगा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब